दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, आपण नेहमी एका आधुनिक व्यायामशाळेत किंवा जिममध्ये जातो ना. हो, अगदी. तिथे आपण बघतो लोक शरीरासाठी किती झटतात. म्हणजे स्मार्टवॉचवर पावलं मोजणे, आहारातील कॅलरी मोजणे, प्रथिनांचे वेळापत्रक पाळणे, हे सगळं कशासाठी? तर फक्त या नाशवंत शरीराला निरोगी ठेवण्यासाठी. हो ना, हे सगळं आपण फक्त शरीरासाठीच करत असतो. बरोबर. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की याच शरीरात जो आत्मा राहतोय, जो अविद्या नावाच्या आजाराने ग्रासलाय, त्याच्यासाठी आपण कोणता व्यायाम करतो? खरंय, तिथेच आपण सर्वात जास्त कमी पडतो. आणि म्हणूनच आज आपण महानुभाव पंथ आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीवर आधारित महानुभाव पंथीय साधकाची दैनिक उपासना कशी असते यावर चर्चा करणार आहोत. एक प्रकारची अत्यंत शिस्तबद्ध आध्यात्मिक उपचार पद्धतीच आहे. हो, आणि तुम्ही जे हे रूपक वापरलत ना जिमचं, ते अगदी अचूक आहे. कसं आहे, महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार आपण अनंत काळापासून फक्त या नाशवान शरीराचेच तुसले पुरवत आलो आहोत. अच्छा. हो, आणि ही शरीराची जोपासना म्हणजेच त्या अविद्या नावाच्या आजाराचं मुख्य कारण आहे. म्हणजे जोपर्यंत आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटत नाही, तोपर्यंत आत्म्याला खरं आरोग्य मिळतच नाही. म्हणजे यातून बाहेर पडायचा मार्ग काय मग? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताची उपासना. पण ही उपासना म्हणजे फक्त एखादं कर्मकांड नाहीये बरं का. त्यासाठी एका खूप मोठ्या मानसिक ऊर्जेची गरज असते, ज्याला ह्या तत्वज्ञानात हट्ट म्हटलं आहे. हट्ट म्हणजे हा शब्द ऐकायला थोडा नकारात्मक वाटतोय मला. म्हणजे आपण लहान मुलं जसा हट्ट करतात तसा काहीसा प्रकार आहे का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण इथे या शब्दाचा अर्थ तीव्र ओढ किंवा अखंड एकाग्रता असा आहे. म्हणजे महानुभाव तत्वज्ञानात मानवी मनाच्या 4 अत्यंत टोकाच्या आसक्तींचं वर्णन केलंय. अच्छा, कोणते 4 प्रकार आहेत ते? पहिला आहे बालहट्ट. म्हणजे एका लहान मुलाचं आपल्या आईवर जसं निरागस पण अवलंबून असलेलं प्रेम असतं ना. हो, अगदी निस्सीम प्रेम. अगदी तसंच. दुसरा आहे स्त्रीयहट्ट. म्हणजे एका सतीचं आपल्या पतीवर असलेलं समर्पित प्रेम. तिसरा आहे राजहट्ट. म्हणजे एखाद्या व्यसनी किंवा विषयी माणसाचं त्याच्या भोगावर असलेलं आंधळं प्रेम. बापरे, म्हणजे व्यसनाधीनता पण? हो, कारण तिथेही एक प्रकारची ओढ असतेच ना. आणि चौथा प्रकार आहे वृद्धहट्ट किंवा कृपणाचे प्रेम. म्हणजे एका अत्यंत कंजूस माणसाचं आपल्या धनावर असलेलं प्रेम. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे एकीकडे निरागसता आहे, दुसरीकडे समर्पण आहे आणि दुसरीकडे लोभ किंवा व्यसन आहे. हे सगळे ईश्वराच्या भक्तीशी कसे काय जोडले जातात? तिथेच तर या तत्वज्ञानाची खरी खोली आहे. म्हणजे बघा, या 4ही प्रकारांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे संपूर्ण एकाग्रता आणि तीव्र आसक्ती. म्हणजे तो फोकस. बरोबर. जेव्हा साधक या 4ही प्रकारच्या ओढींना एकत्र करतो आणि ती अफाट ऊर्जा केवळ आणि केवळ ईश्वराकडे वळवतो, तेव्हा ती भक्ती सामान्य राहत नाही. ती एक मोठी शक्ती बनते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वराची कृपा होते. म्हणजे ती ऊर्जा आधी एकत्र करायची आणि मग योग्य दिशेने प्रवाहित करायची. पण मानवी मन इतकं चंचल असतं ना की ही ऊर्जा टिकवणं कठीण आहे. मग प्रत्यक्ष उपासनेत याला दिशा देण्यासाठी काही टप्पे आहेत का? हो, नक्कीच. त्यासाठी चतुर्विध स्मरण म्हणजे 4 प्रकारे स्मरण करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली आहे. पहिला टप्पा म्हणजे डोळ्यांसमोर भगवंताची परमसुंदर मूर्ती उभी करणे. अच्छा, म्हणजे डोळ्यांनी रूप पाहायचं. हो. दुसरा टप्पा म्हणजे विचारांमध्ये परमेश्वर अवताराच्या पावनप्रद लीळा आणि चेष्टा यांचं स्मरण करायचं. म्हणजे मनाने ईश्वराचे विचार करायचे. अगदी बरोबर. आणि तिसरा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वाणीतून भगवंताचं परमपवित्र 18 अक्षरी नाम घ्यायचं. हे सगळे एकत्र आलं की साधकाचे डोळे, विचार आणि वाणी ईश्वराशी जोडले जातात. आणि वाणीच्या किंवा नामाच्या संदर्भात मी चक्रेश मंत्राचा उल्लेख ऐकला आहे. म्हणजे या चक्रेश मंत्राची तुलना थेट ओम या वैदिक मंत्राशी केली जाते असं म्हणतात. त्यात काही फरक आहे का? हो, हा खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे.
कसं आहे, श्रीमद भगवद्गीतेत किंवा वैदिक परंपरेत जो ओम हा मंत्र आहे ना, तो प्रामुख्याने सकाम मानला जातो. सकाम. म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून केलेला. अगदी बरोबर. सकाम म्हणजे ज्याच्या मागे स्वर्गाची किंवा ऐहिक सुखाची अपेक्षा असते. वैदिक यज्ञ यागांमध्ये हा मंत्र बऱ्याचदा विशिष्ट हेतूले वापरला जातो. अच्छा, म्हणजे देवाला एक प्रकारे वेंडिंग मशीन समजल्यासारखं झालं हे. म्हणजे नाणे टाकले की मला ते फळ मिळालंच पाहिजे. अगदी तंतोतंत तसंच. पण महानुभाव पंथात भवसागरातून तरुण जाण्यासाठी आणि कैवल्य सुख मिळवण्यासाठी जो 18 अक्षरी चक्रेश मंत्र दिलाय तो पूर्णपणे निष्काम आहे. म्हणजे कोणतीही अपेक्षा नसलेली अवस्था. हो, तिथे संपत्ती किंवा स्वर्ग मिळवणं हा उद्देश नसतो, तर त्या अव्यक्त सर्वव्यापी परब्रह्माचं केवळ ज्ञान प्राप्त करणं हाच उद्देश असतो. तिथे भक्ताची देवाला कोणतीही अट नसते. बापरे, ही निष्काम भक्तीची संकल्पनाच माणसाचा अहंकार गळून पडायला लावणारी आहे. पण हे करताना साधक ज्या देवाची मूर्ती समोर आणतो ते रूप कोणतं असतं? महानुभाव पंथात पंचकृष्णांची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते. हे पंचकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्माचे 5 अवतार मानले गेले आहेत. कोणते आहेत हे 5 अवतार? ते आहेत श्री गोपालकृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी. या 5 जणांना एकच परमेश्वर मानून ही संपूर्ण भक्ती त्यांच्या चरणी अर्पण केली जाते. अच्छा. आणि मी असंही वाचलंय की ही भक्ती अर्पण करताना क्षमा मागण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे आपण एरवी मंदिरात जाऊन सांगतो ना की मी किती चांगला आहे, पण इथे साधक स्वतःला अक्षरशः सोलून काढतो. क्षमापणाचा हा विधी म्हणजे संपूर्ण आणि विनाट शरणागती आहे. साधक श्री चक्रधर स्वामींसमोर उभा राहून स्वतःला अत्यंत क्षुद्र मानतो. म्हणजे तो स्वतःचे दोष मान्य करतो का? अगदी स्पष्टपणे. तो कबूल करतो की मी विकार आणि विकल्पांनी भरलेला आहे, मी हिंसक आहे, राजसी तामसी प्रवृत्तीचा आहे, मी गुरुद्रोही आणि मार्गद्रोही असा अनंत गुन्ह्यांचा अपराधी आहे. बापरे, इतकं सगळं? हो. तो म्हणतो की हे दयाळा, माझ्यावर कृपा करून या दासाला क्षमा करावी. जोपर्यंत माणूस स्वतःच्या आतला हा अंधार मान्य करत नाही ना, तोपर्यंत तो आतून शुद्ध होऊच शकत नाही. खरंच स्वतःचे दोष इतक्या पारदर्शकपणे मान्य करायला खूप हिंमत लागते. आणि या प्रार्थनेच्या शेवटी मोक्षाचा जो उल्लेख येतो ना, तो मला खूप चक्रावून टाकणारा वाटला. कोणता उल्लेख? म्हणजे साधक अशी प्रार्थना करतो की स्वर्ग, नर्क, कर्मभूमी आणि मोक्ष ह्या 4 देवता चक्रातून मला सोडवावे. आता नर्क आणि कर्मभूमी ठीक आहे, पण स्वर्गातूनही सुटका का मागायची? स्वर्ग तर सगळ्यांनाच हवा असतो ना. हाच तर या तत्वज्ञानाचा एक अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. इथे स्वर्गाला अंतिम ध्येय मानलंच नाहीये. स्वर्ग म्हणजे काय? तर तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ. बरोबर. जोपर्यंत तुमचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गात राहता. पण पुण्य संपलं की काय? पुन्हा या मृत्यूलोकात फेकून दिलं जातं. म्हणजे स्वर्ग हा एक प्रकारचा सोन्याचा पिंजराच आहे. क्या बात है. सोन्याचा पिंजरा, पण शेवटी पिंजराच. अगदी. आणि म्हणूनच खऱ्या साधकाला या पाप पुण्याच्या आणि स्वर्ग नरकाच्या पलीकडे जायचं असतं. त्याला साक्षात ईश्वराच्या त्या आनंद घन कैवल्यानंद स्वरूपाशी एकरूप व्हायचं असतं. तिथे फक्त दुःखाचा अभाव नसून ईश्वराच्या शाश्वत आनंदाची अनुभूती असते. हे ऐकताना असं वाटतंय की हा मार्ग अत्यंत शुद्ध आणि निराकार पातळीवरचा आहे. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. या प्रार्थनेनंतर संबंध वंदन असा एक शब्द येतो आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की जड वस्तूंना किंवा निर्जीव स्थानांना नमस्कार करायचा. आता एकीकडे आपण कैवल्यानंदाची गोष्ट करतोय आणि दुसरीकडे एखाद्या दगडाला किंवा ओट्याला नमस्कार करायचा. ही तर मूर्तीपूजेच्याही पलीकडची गोष्ट झाली. ती वस्तूच देव मानली जाते का? हा अतिशय तर्कशुद्ध प्रश्न आहे आणि इथेच लोकांचा खूप गैरसमज होतो. पण या संबंधवंदन संकल्पनेचं स्पष्टीकरण खूप सुंदर आणि तार्किक आहे. त्या निर्जीव वस्तूला अजिबात ईश्वर मानायचं नाहीये. मग नमस्कार का करायचा? कारण महानुभाव विचारधारेनुसार जड वस्तूंपेक्षा परमेश्वराचा भक्त नेहमी श्रेष्ठ असतो आणि भक्तापेक्षा ईश्वर श्रेष्ठ असतो. तो नमस्कार त्या दगडाला किंवा लाकडाला नसून ईश्वरी अवताराचा त्या वस्तूला ज्या प्रसन्न भावनेने स्पर्श झालाय ना, त्या आनंदाच्या घटनेला असतो. अच्छा. म्हणजे जसं आपण एखाद्या थोर ऐतिहासिक व्यक्तीने वापरलेली वस्तू म्युझियममध्ये पाहतो
त्या वस्तू जीव नसतो, पण ती पाहिल्यावर त्या महान व्यक्तीच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते, तसंच काहीसं. अगदी तसंच. जेव्हा अवतारी पुरुषाने एखाद्या ओट्यावर बसून भक्तांना ज्ञान दिलं असेल, तेव्हा ती वस्तू त्या ईश्वरी लीळेची साक्षीदार असते. तो नमस्कार त्या लीळेला आणि त्या आनंदाला असतो. खूपच सुंदर विचार आहे हा. हो, आणि याच संबंधबंधनातून पुढे प्रसादाची संकल्पना उलगडते. इंद्रभट्टांची एक प्रसिद्ध कथा आहे यात. कोणती कथा? जेव्हा इंद्रभट्टांनी श्री गोविंद प्रभूंच्या ठिकाणाहून सर्वज्ञांना म्हणजे श्री चक्रधरांना प्रसाद आणून दिला, तेव्हा सर्वज्ञांनी प्रसादाचं महत्त्व स्पष्ट केलं होतं. आपण तर प्रसाद म्हणजे फक्त देवाला दाखवलेला गोड पदार्थ मानतो. त्यांनी काही वेगळे नियम सांगितले होते का? हो ना, तिथेच आपली गल्लत होते. त्यांनी सांगितलं की प्रसाद अतिशय आदराने घ्यावा, त्यावर फूल वाहावे, त्याला नमस्कार करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद सेवन केल्याने माणूस पुरुष धर्मात दक्ष होतो. एक सेकंड. इथे पुरुष म्हणजे आत्मा किंवा जीव, आणि पुरुष धर्मात दक्ष होणे म्हणजे आत्म्याच्या मूळ कर्तव्यात म्हणजे आध्यात्मिक जागृतीत आणि भक्तीमध्ये तत्पर होणे. अच्छा, म्हणजे आत्म्याची जागृती. हो, प्रसादाच्या सेवनाने काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची विवेक बुद्धी जागृत होते. ईश्वराविषयी ओढ निर्माण होते, आयुष्यातील विघ्न शांत होतात आणि देव स्वतः साधलेच सहाय्य करतो. म्हणजे अन्नाचा एक लहानसा कण सुद्धा जर तो ईश्वराशी जोडलेला असेल तर तो शरीरापेक्षा मनावर जास्त परिणाम करतो. मला वाटतं अन्नाचं हे पावित्र्य दैनंदिन जीवनातील भोजनाला सुद्धा लागू पडतं, होय ना? हो, अगदी. याला उपहार भोजन विधी म्हटलं आहे आणि यात जेवणासारख्या अत्यंत सामान्य क्रियेला एका पवित्र यज्ञात बदललंय. म्हणजे जेवतानाही काही विधी असतात. हो, तर साधकाचं जेवण म्हणजे फक्त भूक भागवणे नसतं. अन्नाने भरलेलं पात्र समोर आल्यावर लगेच खायला सुरुवात करायची नसते. आधी देवाला प्रार्थना करायची की हे देवा, मी अपवित्र आहे, मला पवित्र करून माझी ही भोजनरूपी क्रिया तू स्वीकारावी. बापरे, इतका संयम! हो, आणि त्यानंतर पात्रातून 5 घास बाजूला काढायचे. पात्राभोवती पाण्याचा संकल्प सोडायचा आणि देवाला चक्क 5 साष्टांग दंडवत घालायचे. आणि यात मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे स्वतःचा घास घेण्यापूर्वी इतरांचा विचार करणे. म्हणजे माता-पिता, गुरु, वयोवृद्ध यांना आधी भोजन देणे आणि दीन दुबळे पशु उपाशी राहणार नाहीत याची काळजी घेणे. मुक्या प्राण्यांचा हा विचार माणसाचा अहंकार किती सहज मोडून काढतो ना. हीच तर एका खऱ्या साधकाची ओळख आहे ना. तो सर्व जीवांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो आणि अतिथीविधीमध्ये तर आदराची ही भावना आणखीनच उच्च पातळीवर असते. अतिथीविधी म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार ना? हो, पण नुसतं दारातून या बसा म्हणायचं नाही. एखादा अतिथी किंवा भिक्षुक आल्यावर सामोरे जाऊन त्यांना दंडावत घालायचा, त्यांचे पाय धुवायचे, सन्मानाने आसन द्यायचे. अच्छा. हो, आणि हातांत नारळ, सुपारी, फूल देऊन प्रेमाने आलिंगन द्यायचे, पुरुषांनी पुरुषांना आणि स्त्रियांनी स्त्रियांना. या संदर्भात मी एक सूत्र ऐकलं होतं, ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य. हे सूत्र मला खूप खोल वाटलं. म्हणजे समाजात आपण वयाने किंवा पैशाने मोठे असलेल्याला मान देतो, पण इथे वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व दिलंय. अगदी बरोबर. ज्याच्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे तो वयाने लहान असला तरी पूजनीयच असतो. आणि यानंतर जो दान विधी सांगितलाय तो तर आजच्या जगासाठी एक मोठा धडा आहे. तो कसा काय? दान कसं द्यावं तर निर्हेतुक बुद्धीने. आजकाल आपण बघतो लोक दान देतात पण त्या बदल्यात पावती हवी असते किंवा नावाचा फलक हवा असतो. हो ना, म्हणजे एक प्रकारची पुण्याची अपेक्षा असतेच. पण इथे स्पष्ट सांगितलंय की ज्याच्याकडून आपल्याला काहीही परतावा मिळण्याची शक्यता नाही त्याला पूर्णपणे अपेक्षेशिवाय दान द्यावे. आणि ते देताना श्रीचक्रधरार्पणाची भावना असावी. म्हणजे हे मी श्रीचक्रधरांनाच अर्पण करत आहे. हे सगळे बाह्य उपचार ऐकायला खूप छान वाटतात, पण याच्या आतील प्रतिकात्मक अर्थ मला जास्त सुंदर वाटला, ज्याला अंतरसाधन म्हटलंय. हो, अंतरसाधना खूप महत्वाचा भाग आहे. आपण देवाला फूल वाहतो, धूप लावतो, आरती करतो, पण यामागे खोल मानसिक प्रक्रिया असते. म्हणजे नेमकी कशी प्रक्रिया? अंतरसाधन म्हणजे बाहेर चाललेल्या क्रियेशी आतील जाणीव जोडणे. जेव्हा साधक बाहेरून देवाला पान, फूल आणि पाणी अर्पण करत असतो तेव्हा मनात असा विचार असतो की ज्ञानमय श्रद्धेने युक्त असलेलं माझं हृदय हेच मी देवाला वाहिलेलं फूल आहे. अरे वाह, म्हणजे हृदय हेच फूल. हो, ईश्वराचे अखंड नामस्मरण करणारी माझी जीभ हेच ते पान आहे. माझं मस्तक
हेच नारळ आहे आणि माझ्या मनाचा संकल्प हेच पवित्र पाणी आहे. म्हणजे स्वतःलाच पूर्णपणे मोडून ईश्वराच्या चरणी वाहून देणे. आणि धूपविधीमध्येही हाच विचार पुढे नेला आहे ना. आपण अग्नीत ऊद चंदन टाकतो, ते फक्त सुगंधासाठी नसतं. तो केवळ बाह्य उपचार झाला. खऱ्या अंतर्साधनात साधकाची अशी भावना असते की ज्ञानाच्या प्रखर अग्नीत आपण आपले संचित कर्म, आपले अहंकार आणि दोष जाळून टाकत आहोत. ती एक प्रकारे स्वतःच्याच वाईट प्रवृत्तींची होळी असते. आणि दीपारतीचं काय? आपण आरती ओवाळताना सहसा मूर्तीकडे एकटक पाहत राहतो आणि गाणं म्हणतो. पण इथे साधकाचं मन एका वेगळ्याच प्रवासावर असतं असं मी वाचलंय. हो ना, दीपारती करताना केवळ मूर्तीकडे पाहायचं नाही, तर हृदयात निराकार परमेश्वराचे गुणधर्म आणि अवतारांच्या अनंत लीळांचे स्मरण करायचे असते. विशेषतः ज्या दिशेला तोंड करून आरती करता आहोत त्या दिशेला असणाऱ्या पवित्र स्थानांची आठवण करायची. पवित्र स्थाने म्हणजे कोणती? जसे पंचाळेश्वर, माहूर, गोकुळ, मथुरा, द्वारका, फलटण, रुद्धिपूर आणि दोमेग्राम. अच्छा, म्हणजे भौगोलिकता आणि अध्यात्म यांचा संगम. पण या स्थानांचीच आठवण का करायची? आपल्या लीळा आपोआप डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि मन ईश्वराशी घट्ट जोडले जाते. हे सगळं ऐकल्यावर मला जाणवते की ही एकाग्रता आणि शुद्ध भावना टिकवण्यासाठी एका विलक्षण आणि पोलादी शिस्तीची गरज आहे. ही शिस्तांगी बाणवण्यासाठीच तो ध्यानयोग आणि एका अत्यंत कठोर दिनचर्येचे पालन करावे लागते, होय ना? अगदी बरोबर. श्री चक्रधर स्वामींनी श्री हंसप्रभूंच्या तत्वज्ञानावर आधारित बुद्धियोग म्हणजे योग्य कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा खूप सुंदर आणि व्यावहारिक समन्वय साधला आहे. म्हणजे केवळ ज्ञानाने भागत नाही का? नाही ना, केवळ कोरडं कर्म करून चालत नाही, कारण ते निष्काम होत नाही आणि केवळ तात्विक ज्ञानाने समाधान मिळत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीत उतरणारी भक्ती आणि ईश्वराचे ध्यान आवश्यकच आहे. म्हणूनच ही दिनचर्या आखून दिली आहे. मग एका खऱ्या साधकाची ही दिनचर्या सुरू कधी होते? ही दिनचर्या सुरू होते थेट पहाटे 3 वाजता. पहाटे 3? बापरे, म्हणजे ज्यावेळी जगाची सर्वात गाढ झोप असते. बरोबर. म्हणूनच याला रात्रीचा 4था प्रहर म्हणतात आणि तो ध्यानासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या वेळेत वातावरणात अत्यंत शांतता असते. जगाचा रज आणि तमगुण शांत असतो. म्हणजे सत्वगुण प्रबळ असतो. अगदी. साधकाने पहाटे 3 वाजता उठून आळस पूर्णपणे झटकून मुखमार्जन करावे. त्यानंतर रज आणि तम रहित अशा शुद्ध जागी, जसं नदीकाठी किंवा अरण्यात एकांत स्थळी जावे. तिथे उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख होऊन वज्रासन किंवा पद्मासनात बसावे. आणि मी ऐकलंय की या अवस्थेत बाह्य जगाचा अडथळा येऊ नये म्हणून तोंडावर एकेरी शुद्ध कापड घ्यायचे असते आणि दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर करायची असते. म्हणजे हे आजच्या भाषेत सेन्सरी डिप्रायव्हेशन झालं. होय, बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तोडून आतल्या प्रवासाला सुरुवात करायची. अहंकार आणि बाह्य विचारांचा त्याग करून हे ध्यान करायचे. हे ध्यान सुरुवातीला 1 तास आणि पुढे सराव वाढत जाऊन 8 प्रहर म्हणजे 24 तास ती जाणीव टिकवून ठेवण्याची सवय करायची असते. पण ही दिनचर्या फक्त पहाटेची नाहीये ना. दिवसभराचे वेळापत्रक कसे असते? ध्यानानंतर सकाळी किमान अर्धा तास देवपूजा करायची. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सकाळी 8 ते 9च्या दरम्यान देवाला अत्यंत शुद्ध जल, दही, दूध, साखर आणि चंदनाची उटी वापरून अभिषेक करायचा. आणि या पूजेचे नियम खूप कडक असतात ना. अत्यंत कडक. पूजेच्या वेळी अंगावर सोवळे आणि डोक्यावर रुमाल असणं अनिवार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना आपल्या शरीराचा किंवा कपड्याचा कोणताही भाग देवपूजेच्या साहित्याला लागू नये याची काळजी घ्यावी लागते. बापरे, इतकी उच्च पातळीची पवित्रता. आणि दुपारच्या सत्रात काय असतं? दुपारी मध्यान्हकाळची पूजा, त्यानंतर वेळ काढून श्रीमद भगवद्गीता किंवा महानुभव पंथाचं सूत्रपाठ यांचं वाचन व मनन करायचे. थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान पुन्हा पूजा. आणि संध्याकाळचा नैवेद्य? हो. मग 7 ते 8 वाजता घरचा अत्यंत शुद्ध स्वयंपाक देवाला उपहार म्हणून दाखवायचा आणि सायंकाळची आरती करायची. म्हणजे सूर्यास्तापर्यंतही हे चक्र थांबत नाही? अजिबात नाही. भोजनानंतर पुन्हा नामस्मरण करायचे आणि शेवटी रात्री 9 ते 10च्या दरम्यान देवाला निद्रा म्हणजे झोपण्याची आरती करायची. असा पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतचा हा अखंड आणि अभेद्य क्रम आहे. हे ऐकूनच मला घाम फुटलाय. पण या एवढ्या कठोर दिनचर्याचा,
स्वतःला इतके बांधून ठेवण्याचा अंतिम उद्देश काय आहे? याचा एकमेव उद्देश हाच की साधकाने चर्यावर राहावे, म्हणजे योग्य मार्गावर राहावे. या अखंड उपासनेमुळे साधकाचे चित्त स्थिर होते, भौतिक मोहापासून तो नैसर्गिकरित्या दूर जातो आणि मोक्षाची वाटचाल अतिशय सुलभ होते. आजची ही सखोल चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. मला जाता जाता श्रोत्यांसमोर एक विचार मांडायचा आहे. आजकाल आपण सगळे माइंडफुलनेसच्या खूप मागे धावतोय. आपण मोबाईलवर ॲप्स घेतो, दिवसातून 10 मिनिटे डोळे मिटून बसतो, जेणेकरून आपला ताण कमी होईल आणि आपण कॉर्पोरेट शर्यतीत पुन्हा जोमाने धावू शकू. हो ना, आपला उद्देश फक्त भौतिकच असतो तिथे. अगदी. पण जरा विचार करा, 800 वर्षांपूर्वी सांगितलेली ही उपासना, पहाटे 3 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणारी ही 19 तासांची अखंड माइंडफुलनेस, ही शिस्त आपला ताण कमी करून या जगात यशस्वी करण्यासाठी नाही, तर या जन्ममृत्यूच्या चक्रातूनच कायमचे मुक्त करून त्या कैवल्यानंदाशी जोडण्यासाठी आहे. खरंच खूपच खोल विचार आहे हा. आपण आधुनिक काळात शांती शोधण्यासाठी जे छोटे छोटे उपाय करतोय, त्या तुलनेत मुक्तीसाठीची ही कठोर अंतर्साधना मानवी अस्तित्वाचं सर्वोच्च टोक नाही का? यावर नक्की चिंतन करा. हो, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.